नमस्कार. मी मानसी मनोज वाळिंबे. 23 जुलै 2022 रोजी होणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक संशोधन अभ्यास केंद्र आणि जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लोकमान्य टिळकांच्या विचारांचा जागर या लघु व्याख्यानमालेमध्ये गीता रहस्यातील क्षेत्रविचार या विषयावर बोलणार आहे. भगवद्गीता ही निवृत्तीपर नसून प्रवृत्तीपर आहे. गीतेची ज्ञानपर, संन्यासपर आणि भक्तिपर अशी जी भाष्य आहे, यामुळे टिळकांचे समाधान झाले नाही आणि कर्मयोग हे गीतेचे रहस्य लोकांच्या समोर ठेवले पाहिजे असे त्यांना वाटले. कर्मयोगाचा आपला सिद्धांत हा योग्य हे खुलासेवार सांगणे टिळकांना आवश्यक वाटले व ते त्यांनी आपल्या ग्रंथात केले आहे. त्यासाठी त्यांनी जुन्या संस्कृत ग्रंथातील व गीता भाष्यांमधील आधार आपल्या प्रतिपादनासाठी घेतले आहेतच, परंतु या ग्रंथांबरोबरच पाश्चिमात्य देशातील विचारवंतांचे धर्मविषयक, अध्यात्मविषयक व नीतिशास्त्रविषयक ग्रंथही घेतलेले आहेत. याचे कारण एकच, गीता हा ग्रंथ हिंदूंचे जीवनविषयक, नीतिविषयक व धर्मविषयक तत्त्वज्ञान स्पष्ट करणारा आहे असे त्यांचे मत आहे. थोडक्यात गीता हे केवळ अध्यात्मशास्त्र नाही, तर संपूर्ण जीवनाचं शास्त्र आहे. तिच्यात केवळ मानवाच्या पारलौकिक कल्याणाचाच विचार नाही, तर जगातील व्यवहार व ऐहिक कर्तव्याचाही विचार आहे. आणि म्हणूनच ग्रंथाच्या पहिल्या पानावर श्रीमद भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र असे ग्रंथाचे नाव दिल्यावर त्याच्या वरच्या बाजूस द हिंदू फिलॉसॉफी ऑफ लाईफ, एथिक्स अँड रिलिजन असे अधिक स्पष्टीकरण त्यांनी इंग्रजीत केलेले आहे. कर्म कोणालाही चुकत नाही, किंबहुना शरीरधारी पुरुषाला कर्म सुटत नाही, हा मुद्दा टिळकांनी ठळकपणे मांडलेला आहे. चित्तशुद्धी झाल्यावर व आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आचरण करायचं कर्म हे ज्ञानी पुरुषाने लोकसंग्रहासाठी करायचे असते, हा टिळकांचा अभिप्राय सुप्रसिद्धच आहे. टिळक म्हणतात की इतर शास्त्रीय प्रतिपादनाप्रमाणे कर्म कोणते व अकर्म कोणते हे ठरविण्याच्या बाबतीत 3 प्रकारचे मार्ग आहेत. आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक हे ते 3 प्रकारचे मार्ग असून त्यातील आध्यात्मिक मार्ग हा श्रेष्ठ आहे असे आपल्या शास्त्रकर्त्यांचे म्हणणे आहे. आणि या सर्वांचे विवेचन करताना टिळकांनी गीतेतील क्षेत्रज्ञ विचार मांडलेला आहे. मनुष्याला ज्ञान प्राप्त कसे होते व त्याच्या मनाचे आणि बुद्धीचे व्यापार कसे चालतात याचे प्राचीन काळी अतिशय सूक्ष्म परीक्षण झालेले आहे आणि या परीक्षणाला क्षेत्रज्ञ विचार असे म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. हा क्षेत्रज्ञ विचार अध्यात्मविद्येचं मूळ आहे आणि यातील क्षेत्राबद्दल सांगताना टिळकांनी कारखान्याचं रूपक मांडलेलं आहे. मनुष्याचा देह म्हणजेच पिंड, क्षेत्र किंवा शरीर हा एक मोठा कारखानाच आहे. एखाद्या कारखान्यात ज्याप्रमाणे बाहेरचा माल आत घेतात आणि मग त्या मालाची योग्य निवड करून त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार करून बाहेर पाठवतात, त्याप्रमाणे मनुष्याच्या देहात प्रतिक्षणी अनेक व्यापार चालू असतात. पंचमहाभूतांचं ज्ञान होण्यासाठी मनुष्याची इंद्रिय हे पहिलं साधन आहे, परंतु या इंद्रियांमुळे त्या पदार्थांचं खरं ज्ञान किंवा स्वरूप समजतंच असं नाही, काही वेळेला चूक होऊ शकते. मनुष्याच्या इंद्रियांचे 2 प्रकार आहेत, एक कर्मेंद्रिय आणि दुसरा ज्ञानेंद्रिय. हात, पाय, वाणी, गुद आणि उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय आहेत. आपण आपल्या शरीराने जे काही व्यवहार करतो ते या कर्मेंद्रियांच्या मार्फत करत असतो. याशिवाय नाक, डोळे, कान, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळ्यांनी रूप, जिभेने रस, कानाने शब्द, नाकाने गंध आणि त्वचेने स्पर्श समजतो. कोणत्याही बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान त्या पदार्थाच्या रूप, रस, शब्द, गंध आणि स्पर्शापलीकडे दुसरं काहीही नाही. बाहेरचा माल आत घेण्यासाठी आणि आतला माल बाहेर पाठवण्यासाठी ज्याप्रमाणे एखाद्या कारखान्याला दरवाजे असतात, त्याप्रमाणे मनुष्यदेहाची ज्ञानेंद्रिय हा बाहेरचा माल आत घेण्यासाठी आणि कर्मेंद्रिय हा आतला माल बाहेर पाठवण्यासाठीचे दरवाजे आहेत. ज्ञानेंद्रियांमुळे बाह्यसृष्टीतले पदार्थ आपल्याला कळतात, परंतु ज्ञानेंद्रिय हे जे काही काम करतात
त्यांना स्वतःला ज्ञान होत नाही आणि म्हणून ज्ञानेंद्रियांना ज्ञाता असं न म्हणता फक्त बाहेरचा माल आत घेणारे दरवाजेच असं म्हटलेलं आहे. या दरवाज्यातून माल आत येऊन पडल्यानंतर त्याची पुढची व्यवस्था लावण्याचं काम कोणाचं असेल तर ते मनाचं आहे. भगवद्गीतेमध्ये माल आत येऊन पडल्यानंतर त्याची पुढची व्यवस्था लावण्याचं काम मनाचं आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये इंद्रिय ही बाह्य पदार्थांपेक्षा श्रेष्ठ आणि या इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ असं जे म्हटलेलं आहे त्यातील भावार्थ हाच आहे. मन जर जाग्यावर नसेल तर डोळे उघडे असूनही दिसणार नाही आणि कान उघडे असूनही ऐकायला येणार नाही. तात्पर्य काय तर ज्ञानेंद्रियांच्यामुळे बाहेरचा माल देहाच्या कारखान्यातील मन या कारकुनाकडे येतो आणि मग हा कारकून त्याची तपासणी करतो. ज्ञानेंद्रियांमार्फत मनावर जे काही संस्कार घडतात त्यांची परस्पर तुलना केली तर त्यातले चांगले किंवा वाईट, ग्राह्य किंवा अग्राह्य यांच्यापैकी जे चांगला आणि ग्राह्य असेल तेवढंच करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. उदाहरणार्थ आपण जर एखाद्या बागेमध्ये गेलो तर आपल्या नाक आणि डोळे या ज्ञानेंद्रियांचा वापर करून जर आपल्याला हवी असतील तर त्या बागेतील सुवासिक फुलं आपण तोडतो. यावरूनच आपल्याला असं म्हणता येतं की ज्ञानेंद्रियांनी बाह्य पदार्थांचं ज्ञान होऊन त्यांची तुलनेसाठी व्यवस्थित मांडणी करणं, त्यांच्या बऱ्या वाईटपणाचा सारासार विचार करून कोणती गोष्ट ग्राह्य आणि कोणती अग्राह्य यांचा निश्चय करणं आणि हा निश्चय झाल्यानंतर पाहिजे ती वस्तू मिळवणं व नको असलेल्या टाकून देणं असे स्थूल मानाने मनोव्यापाराचे 3 विभाग होतात. त्याच्या पुढे आलेल्या गोष्टींचा सारासार विचार करून एखादी गोष्ट अमक्या प्रकारचीच आहे असा निश्चय करण्याचे म्हणजेच न्यायाधीशाचं काम बुद्धी या इंद्रियाचं असून एकूण मनोव्यापारातून या बुद्धीला जर वजा केलं तर बाकीचे सर्व व्यापार मन या इंद्रियांचे आहेत असं वेदांत आणि सांख्य या दोन्ही शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे. हे मनच वकिलाप्रमाणे एखादी गोष्ट अशी आहे असा संकल्प करते किंवा उलटपक्षी तशी आहे असा विकल्पही मनामध्ये आणते. म्हणजेच काय, सगळ्या कल्पना बुद्धीपुढे निर्णयासाठी मन हे मांडत असते आणि म्हणून मनाला संकल्प विकल्पात्मक म्हणजेच निश्चय न करता नुसती कल्पना करणारे इंद्रिय असं म्हटलेलं आहे. पण वकिलाप्रमाणे आपल्या कल्पना बुद्धीपुढे निकालासाठी मांडणं एवढ्यानंच मनाचं काम संपत नाही. बुद्धीने बऱ्या वाईटाचा निर्णय केल्यानंतर बुद्धीला जी गोष्ट चांगली वाटली ती कर्मेंद्रियांकडून घडवून आणणं म्हणजेच त्यांची अंमलबजावणी करणं हे कामसुद्धा मनालाच करावं लागतं. बुद्धीनं केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करावी याचा जो एक विचार तोही एक प्रकारे संकल्प विकल्पात्मकच आहे आणि म्हणून त्याला संस्कृतमध्ये व्याकरण किंवा विस्तार करणं असं स्वतंत्र नाव आहे. आणि सारासार विचार करून कोणत्याही वस्तूचं यथार्थ ज्ञान आत्म्याला करून देणं किंवा निवड करून अमुक वस्तू अमक्या प्रकारचीच आहे इत्यादी निश्चय करणं हे सगळे व्यापार बुद्धीचे आहेत आणि म्हणून संस्कृतमध्ये या व्यापाराला व्यवसाय किंवा अध्यवसाय असं म्हणतात. आणि या दोन्ही शब्दांचा उपयोग करून बुद्धी आणि मन यांच्यामधला फरक दाखवण्यासाठी व्यवसायात्मिका बुद्धी ही मनोव्याकरणात्मकम. अर्थातच बुद्धी हे इंद्रिय व्यवसाय करणारं म्हणजेच सारासार विचार करून निश्चय करणारं आणि मन हे व्याकरण म्हणजेच विस्तार अगर पुढील व्यवस्था करणारं प्रवर्तक इंद्रिय आहे. अर्थात बुद्धी व्यवसायात्मिक आणि मन व्याकरणात्मक आहे अशा व्याख्या महाभारतामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत आणि भगवद्गीतेतही व्यवसायात्मिका बुद्धीही हे शब्द आलेलेच आहेत व त्या ठिकाणी बुद्धीचा अर्थ सारासार विचार करून निश्चय करणारे इंद्रिय असाच आहे. त्यामुळेच टिळक म्हणतात की बुद्धी ही केवळ तलवार आहे, जे काही तिच्या पुढे येईल किंवा कोणी आणील ते तोडणं एवढंच तिचं काम आहे. तिला दुसरा कोणताही गुण अथवा धर्म नाही. ज्या गोष्टी आपण करू इच्छितो त्याचे परिणाम काय होतील एवढंच बुद्धी आपल्याला सांगत असते. ती स्वतःहून म्हणजेच मनाच्या मदतीशिवाय
केव्हाही इंद्रियांना प्रेरणा करू शकत नाही. या उलट भावनांच्या आवेगामध्ये मन स्वतःहून जरी इंद्रियांना प्रेरणा करू शकलं तरी बुद्धीच्या सारासार विचारांवाचून नुसत्या मनोवृत्तीच्या प्रेरणेनं घडलेलं कर्म हे नीतिदृष्ट्या शुद्ध असेलच असं सांगता येत नाही. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर बुद्धीचा उपयोग न करता नुसत्या कारुण्यवृत्तीनं जर आपण काही दान दिलं तर ते अपात्री होण्याचा संभव असतो आणि त्याचे वाईट परिणाम होण्याचा सुद्धा संभव असतो. आणि त्यामुळे असं म्हणता येतं की बुद्धीच्या सहाय्याखेरीज नुसत्या मनोवृत्ती या आंधळ्या आहेत. थोडक्यात काय तर कोणतंही शुद्ध कर्म करताना बुद्धी शुद्ध म्हणजे बऱ्या वाईटाचा बिनचूक निर्णय करणारी असावी. मन हे बुद्धीच्या तंत्रानं वागणारं असावं आणि इंद्रियही अर्थातच मनाच्या ताब्यात असायला हवीत. माणूस कोणतंही काम करू लागला म्हणजे ते काम बरं किंवा वाईट करण्यासारखं आहे किंवा नाही हे लक्षात घेऊन ते काम करण्यासाठी तो प्रवृत्त होतो. म्हणजेच कार्याचा निकाल करणं हा बुद्धीचा व्यापार आहे आणि म्हणून व्यवसायात्मक बुद्धी ही शुद्ध आणि स्थिर केली पाहिजे असा गीतेतल्या कर्मयोगशास्त्राचा सिद्धांत आहे, पहिला सिद्धांत आहे. गीतेतच नाही तर कांट याने सुद्धा बुद्धीचे शुद्ध म्हणजेच व्यवसायात्मक बुद्धी आणि व्यावहारिक म्हणजे वासनात्मक बुद्धी ही यांच्याबद्दलचे 2 स्वतंत्र ग्रंथांमध्ये विवेचन केलेलं आहे. टिळक म्हणतात खरं तर व्यवसायात्मक बुद्धी स्थिर कशी करावी हा खरं तर पातंजल योगशास्त्राचा विषय आहे, कर्मयोगशास्त्राचा विषय नाही. किंबहुना ते त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की कर्माचा विचार करत असताना कर्माच्या परिणामाकडे न पाहता कर्म करण्यामागची बुद्धी कशी आहे याचा विचार आधी केला पाहिजे आणि हाच गीतेचा सिद्धांत आहे असं टिळकांचं ठाम म्हणणं आहे. आता मनाप्रमाणे बुद्धी ही सुद्धा शारीर धर्म असल्यामुळे पूर्वकर्मामुळे, पिढीच्या संस्कारांमुळे, शिक्षणामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे बुद्धी कमी जास्त सात्विक, राजस किंवा तामस असू शकते. व म्हणून एकाच बुद्धीला जी गोष्ट पटते तीच दुसऱ्याला पटत नाही. पण त्यामुळे बुद्धी हे इंद्रिय प्रत्येक वेळी वेगळं आहे असं काही म्हणता येत नाही. बघा, ज्या बुद्धीने तांदूळ किंवा गहू निवडले जातात त्याच बुद्धीने दगड आणि हिरा यांच्यामधला भेद कळतो. ज्या बुद्धीनं काळं गोरं समजतं किंवा गोड कडू समजतं तीच बुद्धी कशाला घाबरायचं नाही किंवा सत्य काय, असत्य काय, कार्य कोणतं किंवा अकार्य कोणतं, फायदा कशामध्ये आहे, नुकसान कशामध्ये आहे, या सगळ्या गोष्टींचा तारतम्याने विचार करून अखेर निर्णय देत असते. सामान्य व्यवहारामध्ये आपण तिला मनोदेवता म्हणून तिचा कितीही जरी गौरव केला तरीसुद्धा तत्त्वज्ञानदृष्ट्या ती व्यवसायात्मक बुद्धी हीच आहे. आणि हाच अभिप्राय गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आलेला आहे आणि त्याच्यावरून त्यांनी एकाच बुद्धीचे सात्विक, राजस आणि तामस असे 3 भेद केलेले आहेत. कोणती गोष्ट करावी, कोणती गोष्ट करू नये, कशाला घाबरावे, कशाला घाबरू नये, बंध कशामध्ये आहे आणि मोक्ष कशाने मिळतो हे ज्या बुद्धीला यथार्थ कळते ती बुद्धी सात्विक बुद्धी आहे. धर्म कोणता, अधर्म कोणता, कार्य कोणते, अकार्य कोणते यांच्याबाबत जी यथार्थ निर्णय करत नाही म्हणजेच जी चुकते ती राजस बुद्धी आहे. आणि शेवटी अधर्मालाच धर्म म्हणणारी किंवा सर्व बाबतीमध्ये उलटा किंवा विपरीत निर्णय करणारी जी बुद्धी ती तामस बुद्धी आहे असं भगवंतांनीच अर्जुनाला सांगितलेलं आहे. पण याच्यावरून बुद्धी या 3 प्रकारच्या आहेत असा अर्थ होत नसून बुद्धी एकच आहे आणि चांगल्याची निवड करणं हा सात्विक धर्म त्या एकाच बुद्धीमध्ये पूर्वसंस्काराने, शिक्षणाने, इंद्रिय निग्रहाने किंवा आहारामुळे हा येत असतो. आणि हेच जर संस्कार नसतील तर तीच बुद्धी केवळ कार्य निर्णय नव्हे तर इतर बाबतीमध्ये सुद्धा राजस किंवा तामस होऊ शकते असाच अर्थ आहे. थोडक्यात आपली बुद्धी सात्विक करणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि त्यासाठी इंद्रिय निग्रह हा हवाच. जोपर्यंत व्यवसायात्मक बुद्धी माणसाचं खरं हित कशामध्ये आहे याची निवड किंवा परीक्षा न करता
केवळ इंद्रियांच्या मर्जीनं जर वागत असेल तोपर्यंत त्या बुद्धीला शुद्ध बुद्धी असे काही म्हणता येत नाही. आणि यासाठीच बुद्धीला मन आणि इंद्रिय यांच्या ताब्यामध्ये जाऊ न देता मन आणि इंद्रिय बुद्धीच्या ताब्यामध्ये कसे येतील हे बघणं गरजेचं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी हेच तत्त्व सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी शरीराला रथाची उपमा दिलेली आहे. बघा, त्या रथाला जोडलेले घोडे कशाचे आहेत? तर ते इंद्रियांचे आहेत. रस्ता कोणता आहे? तर तो विषयोपभोगांचा आहे. आणि या विषयोपभोगाच्या मार्गामध्ये हे इंद्रियरूपी घोडे चालवण्यासाठी सारथ्य कोणाचं हवं? तर ते बुद्धीचं हवं. आणि लगाम कुठला हवा? तर तो मनाचा हवा. आणि हेच मनाचे लगाम या बुद्धीने धैर्याने नीट खेचून धरले पाहिजेत असं रूपक कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. ही व्यवसायात्मक बुद्धी शुद्ध होण्यासाठी पातंजल योगातील समाधी, भक्ती, ज्ञान किंवा ध्यान याने परमेश्वर स्वरूप ओळखलं पाहिजे. आणि सर्व मनुष्यांमध्ये एकच आत्मा आहे हे तत्त्व बुद्धीमध्ये ठासून भरलं पाहिजे. यालाच आत्मनिष्ठा बुद्धी असं म्हणतात. व्यवसायात्मक बुद्धी याप्रमाणे आत्मनिष्ठ झाली. मनोनिग्रहाने मन आणि इंद्रिय तिच्या ताब्यामध्ये राहून वागायला शिकली असली म्हणजे इच्छा, वासना इत्यादी जे मनोधर्म आहेत ते आपोआपच शुद्ध आणि पवित्र होऊन सात्विक आणि शुद्ध कर्म केलं जाईल. अध्यात्मदृष्ट्या कर्मयोगशास्त्राचं हेच रहस्य आहे असं टिळक म्हणतात. पंचमहाभूत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, या ज्ञानेंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंधात्मक 5 विषय, संकल्प विकल्पात्मक मन आणि व्यवसायात्मक बुद्धी एवढ्यानेच शरीराचा विचार पूर्ण होत नाही. मन किंवा बुद्धी ही विचार करण्याची साधनं किंवा इंद्रिय आहेत. जड शरीरामध्ये जर प्राणरूपी चेतना नसेल तर हालचाल होणार नाही. आणि मन आणि बुद्धी हे असून नसून सारखेच. म्हणजेच चेतना म्हणजे काय? तर जड देहामध्ये दिसून येणारी प्राण्यांची हालचाल किंवा जिवंतपणाचा व्यापार होय. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र केल्या जातात तेव्हा जे समुच्चयरूपी बनतं किंवा जो समुच्चयरूपी पदार्थ बनतो त्यालाच सविकार शरीर किंवा क्षेत्र अशी शास्त्रामध्ये संज्ञा आहे. आणि यालाच व्यवहारामध्ये आपण चालतं बोलतं सविकार मनुष्य शरीर किंवा पिंड असे संबोधताना दिसतो. मानसिक आणि शारीरिक सर्व पदार्थ व गुण यांचा प्राणरूपी विशिष्ट चेतनायुक्त जो समुदाय त्याचं नाव क्षेत्र. क्षेत्र याचा मूळ अर्थ खरं तर शेत असा आहे, पण त्याला सविकार व सजीव मनुष्य देह असा त्या शब्दाचा आपण लाक्षणिक उपयोग केलेला आहे, लाक्षणिक अर्थाने उपयोग केलेला आहे. आणि यालाच टिळक मोठा कारखाना असं म्हणतात. म्हणजेच हातापायांपासून चढत प्राण, मन, बुद्धी या परतंत्र कामगारांच्या पलीकडे राहून त्या सर्वांच्या व्यापारांचं एकीकरण करणारी, त्यांनी काय करावं याचं धोरण लावून देणारी आणि त्यांच्या कर्माला नित्य साक्षीभूत होणारी अशी त्यांच्यापेक्षा अधिक व्यापक आणि समर्थ शक्ती या सजीव देहामध्ये म्हणजेच क्षेत्रामध्ये वास करत असते. आणि यालाच सांख्यशास्त्रामध्ये पुरुष हे नाव आहे. टिळकांनी सांगितलेल्या या कारखान्याचा जो मालक त्यालाच वेदांती, क्षेत्रज्ञ किंवा क्षेत्रात जाणारा आत्मा असं म्हणतात. टिळकांनी सांगितलेल्या क्षेत्रविचाराच्या संकल्पनेचा पाठपुरावा त्यांनी स्वतः देशसेवेच्या माध्यमातून केला आणि लोकसंग्रहाखातर शुद्ध आणि चांगल्या कर्माचं महत्त्व आपल्या स्वतःच्या उदाहरणातून आपल्या सर्वांना घालून दिलेलं आहे. आणि याच मार्गावरती चालण्याचा जर आपण सर्वांनी खरोखर प्रयत्न केला तर ती त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल. धन्यवाद.